नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर अकॅडमीमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. टेट जी एक्झाम झाली होती, ठीक आहे, त्याच्यामध्ये जे पेपर झाले होते ते IBPS यांनी घेतले होते, ठीक आहे. आता IBPS काय करतं, IBPS पेपर बाहेर देत नाही, ठीक आहे. त्याची तुम्हाला प्रिंट नसते, PDF नसते. जे काही क्वेश्चन्स असतात ते मेमरी बेस असतात. विद्यार्थ्यांना जे आठवतात ते मुलं सांगतात आणि त्याच्या थ्रू आपण ते PDF वगैरे जी बनलेली असते त्याच्या थ्रू त्या गोष्टी कळतात की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आले होते. कारण IBPS आत्तापर्यंत त्यांनी पेपर्स जे आहेत ते बाहेर दिलेले नाही आहेत, त्यामुळे आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही की कोणत्या टाईपचा प्रश्न आला होता. तर या सर्व गोष्टी मेमरी बेस या गोष्टीतून म्हणजे जे आठवलेले आहेत क्वेश्चन विद्यार्थ्यांना त्यांच्यातून त्या गोष्टी कलेक्ट केलेल्या आहेत, ठीक आहे. तर जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते काही इथे मांडलेले आहेत. ही गोष्ट पूर्ण टॉपिक कव्हर होतील असं नाही आहे. थोड्याशा महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ज्या की आत्तापर्यंत पॅटर्नमध्ये आलेल्या नाहीत त्या गोष्टी इथं मेन्शन केलेल्या आहेत, ठीक आहे. सिटिंग अरेंजमेंटवर क्वेश्चन आलेला आहे, म्हणजे त्यात सिटिंग अरेंजमेंट 8 लोकांचं आलेलं आहे सर्क्युलरमध्ये, ठीक आहे. 8 लोकांचं सर्क्युलरमध्ये अरेंजमेंट आलेलं आहे. त्याच्यावर 10 क्वेश्चन आलेले आहेत, म्हणजे असं पण असू शकतं की 5-5चे 2 क्वेश्चन, ठीक आहे. 5चं एक सिटिंग अरेंजमेंट, दुसरं एक 5, म्हणजे त्याच्यावर 5 क्वेश्चन, एका क्वेश्चनवर सब क्वेश्चन, ठीक आहे. आणि या दुसऱ्या याच्यावर सब क्वेश्चन 5, म्हणजे असे 10 क्वेश्चन्स याच्यावर आलेले आहेत. तसंच झालेलं आहे लिनियर अरेंजमेंट, म्हणजे एक रेषेमध्ये लोक बसलेले आहेत, 8 व्यक्ती बसलेले आहेत, ठीक आहे. असं एका रेषेमध्ये जवळपास 8 लोक असे बसलेले आहेत. तर ते बघा त्याच्यावर आलेले आहेत क्वेश्चन, 5 क्वेश्चन, ठीक आहे. म्हणजे एक मोठा क्वेश्चन असतो, ठीक आहे. ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. त्याच्या सॉल्व केल्यानंतर खाली त्याला 5 क्वेश्चन असतात, एक झालं की एक झालं की एक, असे 5 क्वेश्चन असतात. त्या 5 प्रश्नाची तुम्हाला उत्तरे द्यायची आहेत, ठीक आहे. हा पॅटर्न थोडा विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे, त्यामुळे याची तयारी करणं अपेक्षित आहे. नंतर असते फ्लोअर पझल, त्याच्यावर येतात 5 क्वेश्चन, ठीक आहे. कोणत्या फ्लोअरवर कोण राहतं, मग ते तुम्हाला फ्लोअर ओळखायचे आहेत, ठीक आहे. तर मग ते तुम्हाला उत्तर त्याच्यावर काढायचं आहे. जनरली 4 फ्लोअर, 5 फ्लोअर, 6 फ्लोअर किंवा जास्त त्याच्यापेक्षा असं पण येऊ शकतो. नंतर आहेत नंबर सिरीजवर 3 क्वेश्चन आले होते मागच्या वेळेस, ठीक आहे. ब्लड रिलेशनचे 4 क्वेश्चन, ठीक आहे. नंतर डिरेक्शनवर 4 क्वेश्चन, दिशाज्ञान चाचणी म्हणतात याला मराठीत, ठीक आहे. उत्तरेकडे पूर्वेकडे वळाला, नंतर 5 किलोमीटर असा वळाला, या टाईपचा प्रश्न याच्यामध्ये येतो. ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध, याच्यामध्ये कसा प्रश्न येतो की रिलेशन्स दिलेले असतात, एक पॅसेज दिलेला असतो, ते रिलेशन सॉल्व करायचं आहे. त्याच्यावर नंतर तुम्हाला त्याच्यावर बेस 4 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आता हा पॅटर्न मॅक्झिमम मुलांना नवीन होता, त्याच्यामुळे थोडा मागच्या वेळेस मुलांना वेळ पुरला नाही आणि हे असे वेगवेगळे कारणं होत आहे, ठीक आहे. नंतर एक महत्त्वाचं पॉईंट आहे विधान निष्कर्ष, विधान अनुमान, विधान कारणे, विधान युक्तिवाद आणि कारण परिणाम, असे याच्यावर मिळून 7 ते 8 प्रश्न विचारले गेले होते मागच्या एक्झाममध्ये. टेट 2023 मध्ये जी झाली होती, ठीक आहे. फेब्रुवारी महिन्यात 23 मध्ये जी एक्झाम झाली होती, ठीक आहे. तर त्यामधले हे मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत की या टाईपचे क्वेश्चन आले होते, म्हणजे जेणेकरून ही जी पुढची एक्झाम होईल त्याच्यामध्ये आपल्याला ह्या टॉपिक्सची तयारी करायची, ओके. इमेज प्रॉब्लेम्स, त्याच्यावर तुम्हाला 10 प्रश्न, मग त्याच्यावर तुम्हाला सब टॉपिक्स असतात इमेजमध्ये, मग त्याच्यामध्ये येईल तुम्हाला वॉटर इमेज येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला मिरर इमेज येईल, ओके. असे टॉपिक्स असतात, ठीक आहे. त्याच्यावर तुम्हाला 10 प्रश्न विचारले गेलेले आहेत. नंतर पर्सेंटेजवर 2 क्वेश्चन, SICI म्हणजे सिम्पल इंटरेस्ट, आणि याचं काय आहे ते CI म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, याच्यावर एकच क्वेश्चन आला होता, ओके. मग सर्वात महत्त्वाचं टॉपिक जे तुम्हाला इझिली मार्क्स देऊ शकतो, कोडिंग डिकोडिंग, एकदा समजून घ्या व्यवस्थित. कोडिंग डिकोडिंग कसे करतात, एक थोडीशी मेथड आहे, ही मेथड पण आपण डिस्कस करू, जे इझिली त्याचं उत्तर तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यावर 4-5 क्वेश्चन असतात, 5 क्वेश्चन असतात, ठीक आहे. नंतर इनइक्वॅलिटी पण खूप सोपी मेथड आहे, ठीक आहे. डोअर मॅट कॉन्सेप्ट आहे, ती पण आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये घेऊयात, ओके. ती पण म्हणजे एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स, म्हणजे 10 सेकंद 15 सेकंदमध्ये पण या इनइक्वॅलिटीचं उत्तर तुम्ही इझिली काढू शकता, बघितल्या, ठीक आहे. या कॉन्सेप्टचं बरं का स्पेशली, तर ती मेथड पण आपण डिस्कस करूया. कोडिंग डिकोडिंगमध्ये पण छान मेथड आहे, ती पण आपण डिस्कस करूया, नंतर सांगेल नंतरच्या व्हिडिओमध्येच आपण जेव्हा घेऊ तेव्हा, ओके. अंक अक्षर, याच्यावर 2 क्वेश्चन आले होते. सिम्प्लिफिकेशन म्हणजे रूल लावायचे थोडे वेगवेगळे, बॉडमासचे रूल लावायचे, कोण आधी कोण नंतर,
ठीक आहे. त्याच्यानुसार पण 5 क्वेश्चन आले होते. मग एजेसवर वयवारी वगैरे एक क्वेश्चन, मग बाकीचे काही काही जे टॉपिक्स आहेत त्याच्यावर एक एक क्वेश्चन आले होते. जसे की प्रॉफिट लॉस असेल त्याच्यावर एक क्वेश्चन, जॉमेट्रीवर काही पेपरला आलाय काही पेपरला नाही आलाय. मग काही पेपरला कसे क्वेश्चन आले की लेन दिलेले, ब्रीड दिलेले, ठीक आहे. नंतर तुम्हाला पेरिमीटर काढायचं आहे ट्रायंगलचं, ठीक आहे. पेरिमीटर काढल्यानंतर त्याच्याशी काहीतरी रिलेट केलं जातं चौकोनाशी त्रिकोणाशी, ठीक आहे. नंतर तुम्हाला साईड दिली जाते, याचं रिलेशन दिलं जाते, मग त्याच्यासोबत कम्पेअर करायचं, ठीक आहे. नंतर उत्तर काढायचं. या प्रकारचे काही क्वेश्चन आले होते, एक दोनच होतं, ठीक आहे. नंतर अल्जेब्रावर काही 2-3 प्रश्न होते. ओके. तर अशा एक टाईपचे थोडेसे मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत, ठीक आहे. ते तुम्हाला इथे मेन्शन केलेले आहेत. म्हणजे हा पूर्ण पेपर नाही आहे, फक्त याच्यात जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या तुम्हाला मेन्शन केल्या आहेत. बाकी पण खूप साऱ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. त्या पण गोष्टी तुम्हाला हळूहळू वेगवेगळ्या व्हिडिओ थ्रू कळवल्या जातील, ठीक आहे. थांबूया तिथेच. धन्यवाद.